हॅलो. विण दोघांतली तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला असं बघायला भेटतंय की मल्लिका हा समरला काही ना काही भरवतच असते की समर, अरे तुला नाही बसायचं ना पूजेला, मग आजींना तू समजव ना. मग ती नाही तयार झाली ना, मग तू समजव. मला तुझी अवस्था बघवत नाही रे. तेव्हा समर बोलतो की हे बघ काकू, आजीला समाधान वाटतंय ना, हे बघ मी आता मनापासून तडतोड स्वीकारली ना, तर मग मला जे जे वाटेल ना ते मी करणार. आणि हे बघ आजीला वाटतंय ना, मग ठीक आहे ना. आणि हे बघ सगळे लोक येणार आहे आणि त्यांच्यासमोर मला आता कुठलाही तमाशा नको आहे. आणि पूजाच तर आहे ना, आणि पूजेचे आशीर्वाद तर आपल्याला पाहिजेलच ना. तर मी बसणार पूजेला. तेव्हा मल्लिका त्याला भरवत असते की मग आज पूजा, उद्या हे ते, तुला असं काही ना काही करावंच लागणार आहे. तेव्हा समोर बोलतो की आज काकू तू काळजी करू नकोस. हे बघ मला जे जे वाटेल, मला जे जे योग्य वाटेल ते ते मी करणारच. आणि तिथून निघून जातो. तेव्हा मल्लिका मनात बोलत असते, बघतेच ना मी आता देवाचा आशीर्वाद कसा मिळतो ते. तेव्हा मल्लिका बोलते, नाही या शुभ कार्यात मिठाचा खडा टाकून अशुभ हे केलं ना, तर या नावाची मल्लिका नाही मी. इकडे स्वानंदी देवघरात असते तेव्हा आजी तिच्याकडे जातात आणि बोलतात की स्वानंदी, अगं ती चूल वगैरे मांडली बघ, ती बघून घे तुला काय हवं काय नाही. तुला सवय नसेल ना, पण आपल्या घरात प्रथा आहे. तेव्हा स्वानंदी बोलते, अहो नाही नाही आजी, मी करेल ना. अहो आश्रमात पण आम्ही करतो ना, असे सगळे आजी आजोबा मिळून चुलीवर काही ना काही करत असतो. तेव्हा आजी बोलते, हो का, मग मी पण येईल मग. तेव्हा स्वानंदी बोलते, नक्की. तेव्हा स्वानंदी बोलते, आजी पण तुम्हाला एक विचारू का, असं जोडप्याने चुलीवर प्रसादाचा शिरा वगैरे करणं हे म्हणजे काही प्रथा आहे का? तेव्हा आजी बोलते की अगं मला पण नाही सांगता येणार, पण माझ्या सासूबाईंनी जेवढं सांगितलं ना तेवढं मी तुला सांगितलं. असं परंपरा आहे गं, दोघं जोडपी प्रसादाची शिरा वगैरे चुलीवर करतात असं. तेव्हा आजी स्वानंदीला समजावून सांगत असते, अगं पूर्वी नाही का असं सत्यनारायण प्रसाद वगैरे ना जोडपेंना एकत्र करायला लावायचे, म्हणजे त्या निमित्ताने त्यांना दोघांना एकमेकांशी बोलता यावं, एकमेकांची जवळीक वाढावी. आणि कसं असायचं ना, प्रसाद जर अगोड झाला ना, तर कोणाला बोलताच नाही यायचं, कारण की दोघांनी मिळून केलेला असायचा ना. पण तरीही ते दोघांनी मिळून प्रसाद केल्यामुळे ते एकदम मनापासून करायचे आणि छान होईल असं. तेव्हा स्वानंदी बोलते, अच्छा म्हणजे काही खराब होणारच नाही, सगळं व्यवस्थित बनवतील असा. तेव्हा आजी बोलते हो. इकडे अर्पिता बोलत असते की मम्मा, त्या स्वानंदीने चुलीवर काही बनवायला नको बाबा, नाही तर आजी मला 10 वेळा ऐकवेल, तुला बनवता येतं का, तुला बनवता येतं का, देवा ही चूलच पेटवायला नको. तेव्हा मल्लिका बोलते की स्वानंदीने तिला चूल पेटवता येते की नाही येत, ती काय बनवते हे महत्त्वाचं नाही आहे, पण त्या चुलीवर काय शिजवेल ते मी त्यामध्ये कसा मिठाचा खडा टाकेल हे जास्त महत्त्वाचं आहे. आता इकडे स्वानंदी, आजी आणि घरातलं सगळं कुटुंब समोर चुलीपाशी आलेली असतात. तेव्हा आजी सगळ्यांना सांगत असते की असं करा तसं करा, आणि काही लागलं तर रोहिणीला सांग म्हणून. तेव्हा आजीला फोन येतो. तेव्हा आजी फोन घ्यायला चालली जाते. तिकडे अर्पिता आणि मल्लिका बघत असते. तेव्हा समर स्वानंदीला बोलत असतो की की काही गोष्टी जमत नसेल ना तर करायला घेऊ नये. तेव्हा स्वानंदी बोलते, तुम्हाला कोणी सांगितलं मला जमत नाही. तेव्हा समर बोलतो की तुम्हाला माहिती आहे का सामान काय काय लागणार आहे, काय काय नाही. तेव्हा स्वानंदी बोलते, साधा शिरा करायचा आहे, रॉकेट सायन्स नाही आहे त्यात. तेव्हा समोर बोलतो, अख्खी रात्र जाईल त्याच्यामध्ये. तेव्हा स्वानंदी बोलते, हे बघा मला बनवायचं आहे शिरा, ओके. तेव्हा समोर बोलतो, हां ओके बोललं की झालं तिकडे सगळं. तेवढं आजी येते आणि बोलते की पिंट्या तू इथे काय करतोयस. तेव्हा आजी बोलते, अरे लाकडं घेऊन ये ना, प्रसादाचा शिरा करायचा आहे. तेव्हा समोर बोलतो, अगं जातच होतो या. तेव्हा स्वानंदीला हसायला येतं आणि समोर तिथून चालला जातो. इकडे रोहनच्या घरीसुद्धा पूजेची तयारी चालू असते. तेव्हा मंदाकिनी बडबड करत असते, पूजा करायची काय काय, मी तिची सासू आहे का ती माझी सासू आहे, किती कामं पडली, मी एकटीनेच किती करायचं, माझं कोणी ऐकतच नाही, असं तसं तिची बडबड चालू असते. तेवढ्यात आदिरा तिथे तयार होऊन येते. आदिरा स्लीवलेस ब्लाऊज आणि फॅन्सी साडी घालून येते आणि बोलते की आई मी कशी दिसते. तेव्हा मंदाकिनी बोलते की अगं तू अशी साडी घालणार आहेस का पूजेला, बरं ठीक आहे, तू सुंदर दिसतेस, साडी सुंदर दिसते, सगळं छान आहे, पण पूजेची तयारी करायची ना आपल्याला, प्रसादाची शिरा करायचा आहे, गुरुजी येतील ते विचारतील की प्रसादाचा शिरा, चल चल तयारी करायची आहे. तेव्हा आदिरा बोलते की आई मग आधी सांगायचं ना मला, आता मी साडी घातली आहे आणि मग आता एवढं मेकअप केला आहे आणि त्या गॅसजवळ पुन्हा मला खूप गरम होईल आणि माझा सगळा मेकअप खराब होईल. इकडे मंदाकिनी जबरदस्ती आदिराला रवा शिरासाठी भाजायला लावते. तेव्हा आदिराला गॅसही पेटवता येत नसतो. तिला मंदाकिनी सांगते, हा असा गॅस पेटवायचा, ही पळी घे याच्याने, तो मस्त रवा लालसर भाजायचा. तेव्हा आदिरा रवा कढईत टाकायला जाते तर पूर्ण खाली सांडून ठेवते. इकडे समर चुलीसाठी लाकडं घेऊन येते. तेव्हा आजी बोलते की अरे उभा काय, चुलीत लाकडं लाव आणि चूल पेटव. तेव्हा समोर बोलतो मी. तेव्हा आजी बोलते, मग नवरा मुलगा आहेस ना, नवरा मुलाने चूल पेटवायची असते आणि बायकोने त्याच्यावर शिरा करायचा असतो आणि मध्ये मध्ये मदत करायची पण असते हां.
तेव्हा समर लाकडं चुलीत पेटवतो लावतो. तेव्हा आजी त्याला सांगते, आता हात जोड आणि बोल की या घरातली चूल अखंड पेटत राहू दे आणि आले गेल्यांना कधीही अन्न पाण्याचा तुटवडा जाणवू नको देऊस. तेव्हा आजी बोलते, पेंट्या एका फटक्यात पेटली पाहिजे हां चूल. तेव्हा समोर बोलतो, आजी मी चुलीत ऑफिसला चूल पेटवायला जात नाही, काम करायला जातो. काही तित मला प्रॅक्टिस नाही आहे, पेटवतोय ना मी. तो अशी मानगुटीवर बसली तर कशी पेटणार आहे चूल. तेव्हा समर चुलीमध्ये लाकडं लावतो आणि चूल पेटवायला घेतो. तेव्हा एक गाडी संपते, 2 गाड्या संपतात. तेव्हा समरकडनं चूलच पेटत नसते. तेव्हा त्याला चटका बसायला लागतो. तेव्हा आजी बोलते, काय रे बसला का चटका, अरे नीट पेटव ना चूल. तेव्हा समोर बोलतो, तू अशी मानगुटीवर बसू नकोस, ते मी करतोय बरोबर. तेव्हा समोर पुन्हा ट्राय करतो आणि बोलतो, आजी नाही पेटत आहे चूल. इकडे मल्लिका बोलत असते, कशी पेटेल बघ हं आता कशी पेटते ती चूल. तेव्हा मल्लिका बोलते, त्याशिवाय त्यासाठी प्रेम असायला लागतं, प्रेम तर कुठे दिसतच नाही आहे. तेव्हा स्वानंदी इकडे बोलत असते की मी बघू का, प्रयत्न करून बघते. तेव्हा समर बोलतो, तुम्हाला जमणार आहे. तेव्हा स्वानंदी बोलते, तेच म्हणाली ना, प्रयत्न करून बघते. स्वानंदी समरकडे जाऊन बसते. तेव्हा समर तिला काडीपिटी देणार. तेव्हा दोघांचं डोकं एकमेकाला टक्कर होते आणि जोरात लागतं. तेव्हा आजी बोलते, लागलं का रे पिंट्या. आजीला हसायला येत असतं. तेव्हा समर बोलतो, नाही आभाळातून फुलं पडल्यासारखं झालं. तेव्हा समर बोलतो की कशाला मध्ये येत होतात, काही गरज होती का. तेव्हा स्वानंदी बोलते, म्हटले ना मी की मदत करते म्हणून. तेव्हा समर बोलतो, देत होतो ना मी पण, येणार आहे का तुम्हाला पेटवायला. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो ही चूल पेटवण्याचा हे करण्याचा हाच तर हेतू आहे की दोघांनी मिळून मदत करायची आहे हे. तेव्हा आजी बोलते, कशाला भांडतोयस रे पिंट्या. तेव्हा समर बोलतो, या विधीचा एकच अर्थ आहे की लवकरात लवकर प्रसाद करायचा आहे आणि लवकरात लवकर कामं आटवायची. कारण की तुम्हाला चांगलं माहिती आहे की माझा वेळ किती इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही मला मदत नाही करत आहात, तुम्ही माझा वेळ घेत आहे. तेव्हा स्वानंदी बोलते, डाळ. तेव्हा समर बोलतो की बघितलंस आजी, या चूल पेटवत नाही आहे, माझ्याशी बडबड करून माझा वेळ वाया घालवत आहेत. तेव्हा आजी बोलते, चूल पेटत नाही म्हणून भांडतोयस का पिंट्या. तेव्हा समर बोलतो, पेटवतो. आणि स्वानंदीकडनं काडीपेटी घेतो आणि बोलतो, पेटवतो. तेव्हा समर चूल पेटवायला घेतो. तेव्हा स्वानंदी बोलते, सावकाश अहो खरंच सावकाश. तेव्हा समर बोलतो, पेटवू. तेव्हा समर चूल पेटवतो. तेव्हा चूल खरंच पेटते. अर्पिता इकडे बोलते, मम्मा चूल पेटली. तेव्हा मल्लिकालाही धाकधूक होते. तेव्हा स्वानंदी मस्त रवा भाजायला घेते. तेव्हा जाळ कमी होत असतो. तेव्हा ती समरला सांगत असते, जाळ. तेव्हा समर बोलतो, हां जाळ दिसतोय ना. तेव्हा स्वानंदी बोलते, अहो कमी झाला आहे. तेव्हा समर बोलतो, मग काय करू. तेव्हा स्वानंदी बोलते, अहो वाढवा, तुमच्या शब्दांनी नाही हं, चुलीचा जाळ वाढवा. तेव्हा समर खाली बसतो आणि लाकडं लावतो. तेव्हा मस्त शिरा भाजला असतो. तेव्हा आजी बोलते, वा लवकरच शिऱ्याचा खमंग सगळीकडे दरवळू दे. तेव्हा समर बोलतो की झालं माझं काम, उठू मी. तेव्हा आजी बोलते की नाही इथेच बसू दे, ते पण न भांडता. तेव्हा समर बोलतो, हे मला आणि यांना सांग. तेव्हा आजी बोलते, दोघांना सांगते, मी जरा पूजेची तयारी बघून येते. तेव्हा आजी आणि रोहिणी चालली जातात. तेव्हा समर लाकडं लावता लावता धूर होतो. तेव्हा स्वानंदीलाही ठसका येतो. तेव्हा समरही खोकलायला लागतो. तेव्हा स्वानंदी बोलते, एक काम करा, तुम्ही तिकडे जाऊन मागे बसा, तुम्हाला खोकला येतो. तर समर तिकडे जातो. लगेच अर्पिता आणि मल्लिका येते आणि समरची पाठ चोळायला लागतात. तेव्हा स्वानंदी बोलते की हे पाणी प्या, तुम्ही ठीक आहात ना. तेव्हा स्वानंदी बोलते, धूर तोंडात जाईल त्यामुळे खोकला येतोय, तुम्ही काही बोलूच नका. तेव्हा समर बोलतो, मुळात चुलीवर करायची काहीच गरज नाही. कोण करतं का आजच्या काळात असं चुलीवर प्रसाद वगैरे. गॅसने ते इलेक्ट्रिक शेगडीवर केला असता ना. तेव्हा मल्लिका बोलते, अरे बापरे, इलेक्ट्रिक शेगडी म्हणजे पुन्हा प्रथा मोडणार, पुन्हा अपशकून. तेव्हा समर बोलतो, काकू काही अपशकुन वगैरे नसतं, मी आनंदला सांगितलं आहे प्लॅन बी रेडी ठेवायला इलेक्ट्रिक शेगडीसाठी. समर बोलतो की मी इलेक्ट्रिक शेगडीसाठी आनंदला फोन करतो. तेव्हा स्वानंदी बोलते, नाही काही गरज नाही, प्रसाद चुलीवरच होणार. तेव्हा मल्लिका बोलते की अगं स्वानंदी, बघितलंस ना त्याला किती त्रास होतो आहे. मग हां प्रथा मोडण्याचं वाईट वाटेल पण शेगडीवर करून घेऊ ना. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही, प्रसाद चुलीवरच होणार. हां फक्त तुम्हाला त्रास होतो ना, तर तुम्ही आजूबाजूला कुठे फिरकू नका. राजवाड्यांची प्रथा आहे नाही, तर मी प्रथा मोडू देणार नाही, प्रसाद चुलीवरच होणार. तेव्हा समर करा तुम्ही म्हणून तिथून निघून जातो. तेव्हा स्वानंदी बोलते की मी करेन. इकडे रोहनच्या घरी पूजेची तयारी चालू असते. तेव्हा मंदाकिनी सारखी बडबड करत असते, या पोरीला काही येत नाही, साधा प्रसादाचा शिरासुद्धा बनवता येत नाही. तेव्हा आधिरा शिऱ्यात तूप टाकते. तेव्हा मंदाकिनी बोलते, आई बाई नाही एवढं एका महिन्याचं तूप नसतं टाकायचं. तेव्हा आधिरा बोलते की जास्त झाला का तेवढं, आता मी काय करू. तेव्हा मंदाकिनी बोलते की मलाही सुचत नाही, थांब मी बघते. तेव्हा आधिरा बोलते, तेव्हा आधिराला फोन येतो. तेव्हा आधिरा बोलते की थांबा मी आली 1 मिनिट. तेव्हा आधिरा फोन घ्यायला जाते. तेव्हा ती बोलते की हाय पिंट्या दादा कसा आहेस. तेव्हा समर तिला विचारत असतो, काय गं फोन नाही काय नाही, बाकी सगळं ठीक आहे ना. हे बघ 2 तासाचं भेटणं आणि तिथे राहायला जाणं, तुला समजते ना मला काय म्हणायचे. तेव्हा आधिरा सांगत असते की पिंट्या दादा मी खरंच खूप हॅप्पी आहे इथे. कसं आहे ना, आता मी नवीन नवरी आहे ना, किती विधी चालू असतात रे, लग्नाआधी लग्नानंतर. काय
आम्ही फिरायला कधी जायचं? तेव्हा समर बोलतो जाशील जाशील, पण बाकी सगळं ठीक आहे ना? तेव्हा आदिरा बोलते हो सगळं ठीक आहे, पण पिंट्या दादा, अरे मला कुकिंगमधलं सी पण येत नाही. आणि कसं आहे ना, मी नवी नवरी आहे ना, तर आईने मला प्रसादाचा शिरा बनवायला सांगितला. आणि मी सगळं आय गेस मी सगळं बिघडवून ठेवलं आहे पिंट्या दादा, मी काय करू काहीच कळत नाही. तेव्हा समर तिला एक प्लॅन सुचवतो की आपले मिठाईवाले आहे ना, त्यांच्याकडनं तुला हवा तेवढा शिरा ऑर्डर करून घे, बाकी मी बघतो काय करायचं. तेव्हा आदिरा बोलते की थँक्यू पिंट्या दादा, तू माझा किती प्रॉब्लेम सोपा केला. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.